पहिली बातमी आहे अर्थातच माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी। माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा राजीनामा स्वीकारलाय। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। कोकाटेंना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेणार आहोत। दुसरी बातमी आहे धनंजय मुंडे यांच्याविषयीची। धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली होती आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। एकीकडे मुंडेंचं राज्य मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी भाजप प्रवेशासाठी अमित शहांची भेट घेतली अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। भाजप आणि शिवसेनेनं मलिकांना विरोध केलाय आणि त्यामुळे मुंबईत केवळ शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार आहेत। तर साताऱ्याच्या सावरी गावामध्ये सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आणि या प्रकरणाचा संबंध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाशी असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। तर दुसरीकडे सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा काँग्रेससाठी दुहेरी धक्का मानला जातोय। एका बाजूला हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर परिणाम होणार आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेमधील समीकरणं देखील बदलणार आहेत। या सगळ्या बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे कोकाटेंच्या राजीनाम्याची। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा अखेर झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तो स्वीकारल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। मुख्य म्हणजे 2 दिवसांपूर्वी ही शिक्षा ठोठावण्यात आली आणि आज त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट सुद्धा कोर्टाने जारी केला आहे आणि त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता आणि यानंतर कोकाटेंकडे असलेला क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवारांकडे सोपवण्यात आलेलं अशी माहिती आहे। आता अजित पवारांनी हा राजीनामा स्वीकारलाय असं कळतंय। तर नाशिकहून पोलीस सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाले, त्यामुळे कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते। तर कोकाटे प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकाटे माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात राहिलेले आहेत आणि त्यांचं आत्ताचं हे प्रकरण याच्यामध्ये सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं। कोर्टाकडून शिक्षा सुनावली होती, त्याचबरोबर त्यांना अटक करा असे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले होते। तर कोकाटेंची हायकोर्टामध्ये धाव मात्र दिलासा नाही। ज्यावेळेला अटक वॉरंट जारी करण्यात आलं त्यानंतर कोकाटेंनी लगेचच हायकोर्टामध्ये धाव घेतली, मात्र हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आणि शुक्रवारी यामध्ये सुनावणी होणार आहे। तर कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये त्यानंतर दाखल झाले। हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला। अटक कधी होऊ शकते असं सांगितलं जात होतं आणि तेवढ्यातच ते रक्तदाब वाढला म्हणून लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आणि मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून खाती काढून घेतल्याचं काल संध्याकाळी समोर आलेलं होतं। कारण अशी व्यक्ती ज्या शिक्षा सुनावलेली आहे कोर्टानं त्यांना मंत्रिपदावर ठेवता येत नाही असं कायदा सांगतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपालांना तसं पत्र पाठवलेलं होतं। अजित पवारांनी राजीनामा त्यानंतर स्वीकारल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर या सगळ्या घडामोडी मागील 2 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत कोकाटेंच्या बाबतीमध्ये। कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, म्हणजे उद्या ही सुनावणी होईल। त्यामुळे आता कोकाटेंना दिलासा मिळतो का की पुढे नेमकं काय होतं आणि कोकाटेंना अटक होते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। काय आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात, हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे। राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सत्ता रद्द करण्यात आलं। पण कोकाटे रमी खेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की
हे सगळं रेकॉर्डर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही. फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले. हा या सरकारला लागलेला काळीमा. 2 मंत्री गेले एकाच गटात. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्या, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील. तर 2024 मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यापासून 2 राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांचा राजीनामा झाला या वर्षभरामध्ये आणि आतापर्यंत अजित पवार अनेक वेळा वादात सापडलेले आहेत. ही प्रकरणं आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि त्याचबरोबर पुण्यामधील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत आले आहेत. कारण त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीनं, मीडिया कंपनीनं ही जमीन खरेदी केलेली होती. अखेर तो व्यवहार रद्द झाला, पण या प्रकरणामुळे कुठेतरी अजित पवारांची प्रतिमा मलिन झाली. त्याचबरोबर कृषी खात्यामध्ये घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडेंवर झाले होते. जेव्हा धनंजय मुंडे कृषी खात्याचे मंत्री होते त्यावेळेला हे आरोप झाले होते. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते मंत्री आधी होते, आमदार आहेत आणि त्यांच्यामुळे कुठेतरी अजित पवारांची जी प्रतिमा आहे ती खराब झाल्याचं दिसून आलेलं होतं. अजित पवार अडचणीत आले होते आणि सदनिका घोटाळ्यामध्ये कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोकाटे सुद्धा अजित पवारांच्या पक्षाचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, आमदार मंत्रीच ते होते. आज मात्र त्यांनी राजीनामा दिलाय. तर सभागृहामध्ये रम्मी खेळल्याप्रकरणी ते वादात सापडले. जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेला कोकाटे हे रम्मी खेळल्याचा एक व्हिडिओ त्यांचा समोर आला होता आणि त्यामुळे वादात सापडले होते. तर दुसरीकडे जे नवाब मलिक आहेत ते दाऊदशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झालेले होते आणि त्यानंतर नवाब मलिकांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं. दोषारोप पत्रामध्ये त्यांचं नाव होतं आणि कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून वादात सापडलेले होते राष्ट्रवादीचेच नेते. त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी अजित पवारांची जी प्रतिमा आहे ती मलिन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. बाबासाहेब पाटील यांच्यावर हे आरोप झाले होते आणि त्यामुळं अजित पवार हे अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं. तर पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपीला मदतीचा आरोप सुनील टिंगरे जे त्यावेळी आमदार होते आणि राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांच्यावर झालेला होता. पोर्शे अपघात झालेला पुण्यामध्ये, त्यामध्ये त्या आरोपीला सोडवण्यासाठी एक प्रकारे मदत केल्याचा आरोप होता. त्यानंतर अजित पवारांनी IPS अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं होतं. स्वतः अजित पवार हे IPS अधिकारी अंजना यांच्यासोबत बोललेले होते आणि त्यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर अशा पद्धतीनं दादांच्या मागे वादांची मालिका लागल्याचं दिसतंय. तर एकीकडे कोकाटे यांचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे अचानक दिल्लीत धडकले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. एकीकडे मुंडे दिल्लीत खलबतं करत होते, त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी कोर्टानं वॉरंट जारी केलं होतं. या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे मुंडेंचं राज्य मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार अशी चर्चा रंगलेली आहे, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी भाजप प्रवेशासाठी अमित शहांची भेट घेतली तर नाही ना अशी ही चर्चा सुरू झाली आहे. तसा दावाच करुणा मुंडेंनी केला. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती, कारण ते जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते BJP मध्येही होते ना, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता, आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याच्या काही आज भेटीच्या आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य केले, आता आमची बारी आहे. आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तर आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने
न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमितभाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो. तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाही आहे. हा संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना. मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे. तो BJP जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक BJPमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे. धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला. अमितभाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती. त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती. ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. आणि मग मला धनंजयनी काय अमितभाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्याबाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली. दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय आणि त्याही मध्ये भेटीगाठींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता त्याचा परिणाम नेमका काय होईल आणि पुढे नेमकं काय होणार याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. पाहूयात पुढची बातमी महापालिकेच्या आखाड्यातून. महापालिका निवडणुकीआधीच महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला युतीत सामील न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबईमध्ये केवळ शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार आहे. मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील तर भाजप राष्ट्रवादीसोबत मुंबईत युती करणार नाही असं अमित सातम यांनी स्पष्ट केलंय. तर मलिक आमचे शत्रू असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. हे बघा, नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं मी पामित करू जायचे. नवाब मलिकासाठी युती तुटते ना. आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारतो, दुसरीकडे नवाब मलिक सरकारने घ्यायचं हे आम्हाला परवडणार नाहीये. ही भूमिका केलेली स्पष्ट. म्हणून आता त्यांनी शरद पवारांबरोबर युती करावी का कुणाबरोबर करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला.